नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामधल्या राजभवनात काय चाललेलं आहे, चर्चेचा हाच विषय आहे. सध्या एकीकडे कोरोना महामारी ग्रामीण भागात पसरत चाललेली आहे. त्यामुळे सरकारला आणखीन कठोर निर्बंध लावणं भाग आहे काही ठिकाणी, काही जिल्ह्यांमध्ये. आणि सरकार, महाविकास आघाडी सरकार ती कामगिरी पार पाडत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. काही त्रुटी असतील महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थापनामध्ये, कोरोना व्यवस्थापनात शंकाच नाही. काही तक्रारी आहेत, काही त्रुटी आहेत, काही ठिकाणी गैरव्यवहार झालेले आहेत. न्यायालयाने सुद्धा चपराकी महाविकास आघाडी सरकारलाही मारलेले आहेत. परंतु आज आपल्याला बोलायचं आहे ते राजभवनाबद्दल. राजभवनाबद्दल बोलण्याचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी सरकारने, 3 पक्षांच्या सरकारने 12 सदस्यांची यादी, ज्यांना विधान परिषदेवरती राज्यपालांनी नियुक्त करायचं असतं, अशी यादी राजभवनामध्ये पाठवली आहे. मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला आणि अधिकृतपणे राज्यपालांना ती यादी पाठवली. आता ती यादी पाठवल्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये ती यादी पाठवली, पण अद्याप म्हणजे आता मेचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. मे किती महिने झाले बघा, 6 महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेला. तरी सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी त्यासंबंधी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. कुठलाही म्हणजे काहीही निर्णय घेतला नाही. आणि अचानकपणे 2 दिवसापूर्वी असं सांगण्यात आलं की यादीच मिळाली नाही आम्हाला, राजभवनामधनं असं सांगण्यात आलं. आणि यादीच जर मिळाली नसेल तर मग महाराष्ट्र सरकारचे 3 मंत्री हे यादी देण्यासाठी जेव्हा गेलेले होते, मला वाटतं अमित देशमुख होते त्याच्यामध्ये, अनिल बाबर होते त्यामध्ये, आणि राष्ट्रवादीचे सुद्धा नवाब मलिक त्यामध्ये होते. ही बातमी वर्तमानपत्रामध्ये आली, टेलिव्हिजनवरती लोकांनी बघितली ती बातमी, सगळ्या वेबसाईट्सवरती बातमी आली. ही यादी देऊन इतके दिवस झाले, इतके महिने झाल्यानंतर राजभवनातनं अशी बातमी आली की त्यांच्याकडे ही फाईलच नाही. ही फाईल म्हणजे कुठे गडप झाली, कुठे दिसेनाशी झाली, असं गूढ निर्माण झालं. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये सांगितलं की भूतफित आली आणि त्यांनी पळवली का वादळामध्ये, तोकते वादळामध्ये ती यादी, ती फाईल वाहून गेली. आम्हाला सांगा काय झालं ते, काही कळत नाही. परंतु हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलेलं आहे आणि न्यायालयामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंबंधी हे प्रकरण नेलेलं आहे. न्यायालयाच पाहिजे होतं ते. थेट महाविकास आघाडी सरकारनेच राज्यपालांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची आवश्यकता होती. पण अशा गोष्टी अशा वेगळ्या प्रकारे सुद्धा घडवून आणल्या जातात. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने सांगितलं की आता याचं उत्तर द्या, तुम्ही काय निर्णय घेतलाय, काय तुमचं काय भूमिका काय आहे राज्यपालांची, हे सांगा, आम्हाला स्पष्ट करून सांगा. त्यानंतर अचानकपणे जी फाईल गायब झाली होती ती सापडली. आता ती सापडल्यावरती पेढे वाटूया अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. ज्यावेळी ही फाईल गायब झाली होती तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, भाजपचे महान नेते प्रवीण दरेकर काय म्हणाले, जर ती फाईल तिथे नसेल राजभवनामध्ये राज्यपालांकडे तर कदाचित त्यांनी पाठवलीच नसेल ती फाईल, असं दरेकर म्हणाले. आता जर ती फाईल सापडली आहे तर दरेकर काय म्हणाले त्याच्याबद्दल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता हा किती बेजबाबदारपणे बोलतो, किती एकतर्फी, एकांगी अशा पद्धतीने बोलतो, कुठलीही खातरजमा न करता बोलतो, याचा हा पुरावा आहे. संजय राऊतांनी वक्तव्य केलं त्यांच्या स्टाईलमध्ये. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे ज्या पद्धतीने बोलताय ते सगळं पोरखेड आहे आणि संजय राऊतांना काही काम नाही, ते बोलत असतात काही, असं ते म्हणाले. ठीक आहे, हे पण ठीक आहे.
मला काही राजभवनाच्या मध्ये काय चाललेलं आहे काय आहे हे मला माहिती नाही. ते राज्यपालांच्या कक्षेतला विषय मला माहित नाही असं फडणवीस म्हणाले. पण त्यांनी तेवढ्यात संजय राऊतांवर तोंडसूक घेतलं. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कारण संजय राऊत सुद्धा त्यांच्याबद्दल बोलत असतात. एकाच वेळी संजय राऊत म्हणतात की मी देवेंद्रजींची मुलाखत घेणार आहे, जी मुलाखत अजून मला वाटतं 7-8 महिने तरी झाले असते, अजून काही मुलाखत झाली नाही. त्यांची भेट झाली होती, आपल्याला आठवत असेल. त्या भेटीवरून अनेक चर्चा सुरू झाल्या. परंतु आता ती फाईल सापडलेली आहे. त्यामुळे अनेक फायली मंत्रालयातनं ज्या पद्धतीने गायब होतात, सेन्सिटिव्ह विषयाच्या फाईल्स, हे आपल्याला माहिती आहे. मंत्रालयातनं होतात, केंद्र सरकारच्या फाईल्स गायब होतात. पण आता ही फाईल मिळालेली आहे. ठीक आहे, निदान एवढा तरी दिलासा आहे. आता त्याच्या पुढे काय होतं हे आता बघायला हवं. राज्यपाल कोश्यारी हे वादग्रस्त का ठरले, त्याच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ही यादी, ही गोष्ट एक महत्वाची की यादी संबंधी निर्णयच घ्यायचा नाही वेळेवर. आणि का घेतला नाही निर्णय हे काही कळायला मार्ग नाही. कसला ते अभ्यास करतायत, संजय राऊत म्हणाले, काय संशोधन करतायत ते काही कळायला मार्ग नाही. मग ही यादी घेऊन मला असं माझ्या पुढे समजा एखादी यादी असेल तर मी काय म्हणेन की ही यादी मला पसंत नाही, तुम्ही दुसरी यादी आणा. किंवा याच्यातली 2 नावं पसंत नाही, 4 नावं पसंत नाहीये, ती बदलायला लगेच आणा, मी सँक्शन करतो. यापैकी कुठलंही गोष्ट त्यांनी केली नाही. म्हणजे अशा प्रकारचा काही पत्रव्यवहार त्यांनी केलाय की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही, किंवा तसं पत्रव्यवहार नसावा. यासंबंधी माहिती अधिकारी, माहिती कार्यकर्ते, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल गलगली जे अतिशय चांगलं काम करतात, त्यांनी सुद्धा यासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही तशा प्रकारची माहिती मिळाली नाही. ना राज्यपालांकडनं मिळाली माहिती, ना सरकारकडनं मिळाली माहिती. आणि राज्यपालांकडे विचारणा जेव्हा त्यांनी केली तेव्हा त्यांना वेगळ्याच प्रकारचं उत्तर मिळालं. म्हणजे जणू काही त्या सरकारने यादीच तिकडे पाठवली नव्हती, अशा प्रकारचं चित्र त्यामुळे निर्माण झालं. प्रत्यक्षामध्ये यादी पाठवण्यात आली होती, आता स्पष्ट झाले. पण ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो ती अशी की उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हिंदुत्वावरनं त्यांच्यावर टीका करणं, त्यांच्या सेक्युलर विचारसरणीबद्दल, किंवा सरकारची विचारसरणी सेक्युलर असावीच लागते. भाजपचं सरकार असलं तरी अधिकृतपणे त्यांना सेक्युलर विचारसरणी ठेवावीच लागते. त्याबद्दल काही उपरोधिक टीका करणं राज्यपाल या पदाला शोभणारं नव्हतं. आणि त्यांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन कोश्यारी यांनी या प्रकारची टीका टिप्पणी केली. याबद्दल केंद्र सरकारने, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. मी हे जे काही बोलतोय ते सुरू असताना मला शिव्याशाप देणारे जे लोक आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपच्याच शीर्ष नेतृत्वाने त्यांच्यावरती टीका केली होती, राज्यपालांवर त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धत आहे की घटनात्मक पद आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, माननीय राज्यपाल आहेत, आम्ही आदर करतो त्या पदाचा. पण पदावर बसणारा एखादा माणूस चुकीचा वागत असेल तर त्याबद्दल प्रश्न विचारायचा काय, गप्प बसायचं त्याच्याबद्दल. न्याय यंत्रणेवरती आपला विश्वास असतो, आपली श्रद्धा असते त्याच्याबद्दल. पण एखादा न्यायमूर्ती भ्रष्ट असेल तर त्याच्या विरुद्ध महाभियोग चालवायचा की नाही, का घटनात्मक पदाबद्दल नुसतं आदर व्यक्त करत बसायचं. निवडणूक आयुक्त जे आहे ते सरकारच्या ताटाखालचं मांजर झाले असतील, जे पश्चिम बंगालमध्ये दिसून आलं, तर त्याबद्दल प्रश्न विचारायचे की नाही, का तटस्थ न्यायाची जे पक्षपाती सोकॉल भूमिका घ्यायची, म्हणजे गप्प बसायचं, हे शेपूट घालायचं, असं करायचं. हे प्रश्न आपण प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारले पाहिजे. शरद पवार यांनी या संदर्भात काय म्हणाले होते ते बघा. घटनेनुसार राज्य सरकारने केलेल्या शिफारसींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल यापूर्वी कधीही पाहिला नाही. मात्र हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, स्वतः पवार म्हणाले. त्यांनी पुढे काय म्हटलं होतं, हे अनेक महिन्यांपूर्वी म्हटलं होतं
की 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडवणं हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीही तत्कालीन राज्यपालांनी अशा प्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातही राज्यपाल याच पद्धतीने राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यावेळी केंद्र सरकार मात्र मोदी सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. आता यात पवार जे म्हणाले ते चुकीचं काय? मोदीजींना जो अनुभव आला त्याबद्दल पवारांनी सांगितलं की त्यांना जर केंद्र सरकारकडनं जो अनुभव आला, त्या ज्या केंद्र सरकारमध्ये स्वतः शरद पवार कृषी मंत्री होते युपीए सरकारमध्ये, त्या काँग्रेस प्रणित युपीए सरकारने जर मोदींवर त्यावेळी अन्याय केला आहे, तो अन्याय केला होता, तो चुकीचा होता, अशा प्रकारचीच भाषा एक प्रकारे पवार साहेबांनी केली. मग त्या आपल्यावर जो अन्याय झाला तो आपल्याकडे पंतप्रधानपद आल्यानंतर आपणही तोच अन्याय करावा की तीच पद्धत चालू ठेवावी, हे बरोबर आहे का असा शरद पवार यांचा सवाल आहे, तो रास्त आहे. आणि म्हणून राज्यपाल कोश्यारी यांनी आपण भाजपाल नाही आहोत, आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आता नाही आहोत, एका घटनात्मक पदावरती बसलो आहोत, हे लक्षात घेऊन स्वतःच्या बुद्धीने विचार करून न्यायाने आणि घटनेचं पालन करत सर्व निर्णय घेतले पाहिजेत. तसं बिलकुल दिसत नाही, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आता महाविकास आघाडी सरकारने जी यादी पाठवलेली आहे त्या यादीची घोषणा रीतसर करण्यात आली होती. यादीतली नावं सुद्धा सगळ्या प्रेसमध्ये मीडियामध्ये आलेली होती. ती नावं कोणती आहेत ते बघू आपण. सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर. आता यामध्ये ही जी काँग्रेसची नावं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अनिरुद्धजी हे तर कला क्षेत्रातले आणि बाकीचे जे आहेत तिघजण हे सहकार आणि समाजसेवा क्षेत्रातले, असं त्यामध्ये जी माहिती पाठवलेली आहे राज्यपालांकडे त्यात म्हटलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी, त्याच्यामध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी हे सहकार आणि समाजसेवा क्षेत्रातले म्हटले, यशपाल भिंगे हे साहित्य क्षेत्रातले, आनंद शिंदे हे कला क्षेत्रातले असं म्हटलेलं आहे. शिवसेनेची नावं काय, त्यात उर्मिला मातोंडकर आता अभिनेत्री आहेत आपल्याला माहिती आहे, नितीन बालगुडे पाटील, विजया करंजकर, चंद्रकांत रघुवंशी अशी नावं आहेत, ती शिवसेनेची नावं आहेत. आता ही 12 जी नावं आहेत, जर राज्यपालांना असं वाटत असेल की ही नावं, ही जी यादी आहे राज्यपाल नियुक्त म्हटलं जरी असलं तरी मंत्रिमंडळाने जी शिफारस केलेली आहे त्यानुसारच राज्यपालांना सदस्य नियुक्त करता येतात. राज्यपालांना स्वतंत्र आपल्या पसंतीची माणसं निवडून ती अपॉइंट करण्याचा अधिकार नाही. ही फक्त परिभाषा वापरली जाते की राज्यपाल नियुक्त. ज्याप्रमाणे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कक्षा आखून दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच त्यांना काम करावं लागतं. आता या 12 सदस्यामध्ये काही सदस्य जे आहेत ते समाजसेवा किंवा सहकार क्षेत्रात असं दाखवलं असेल आणि ते बसत नसतील त्यामध्ये, तर राज्यपालांनी क्वेरी केली पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की सहकार, समाजसेवा, कला, क्रीडा किंवा ही जी वेगवेगळी क्षेत्र आहेत समाजाची, त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्ती, नावाजलेल्या व्यक्ती या विधान परिषदेमध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव सरकारला उपयोगी पडतो. मला आठवते की गदी माडगुळकर होते, नादू महानोर होते, कितीतरी वेगवेगळ्या सदस्यांची अशी नावं सांगता येतील. म्हणजे इतक्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी नावं सांगता येतील की जी वेगवेगळ्या क्षेत्रातली चांगली नावाजलेली नावं. आता ही जी यादी आहे त्यामध्ये जर काही नावांबद्दल आक्षेप असतील तर काय आक्षेप आहेत हे नोंदवले पाहिजेत ना फाईलमध्ये, आणि नोंदवलेच पाहिजेत. मी असं आपल्याला सांगतो की सर्व राजकीय पक्षांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सगळ्यांनी आतापर्यंत जो संकेत आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातली, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला आता की कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रातली व्यक्ती विधान परिषदेवरती असल्या पाहिजेत अशी परंपरा, संकेत असा जो नियम आहे, तर तो नियम सगळ्यांनी पाळला पाहिजे. पण तो कोणीही पाळत नाही आतापर्यंत दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे या यादीमध्ये सुद्धा काही नावांबद्दल आपल्यालाही आक्षेप घेता येईल
की हे काय बाबा, हे बाबा समाजसेवा यांनी काय केले किंवा यांनी सहकार क्षेत्रात काय केलेलं असं विचारता येईल ना. मग त्या पक्षांना दुसरी नावं सांगावी लागतील. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की आज सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये खूप चांगले काम करणारे लोक आहेत. विज्ञान क्षेत्रात, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारे महाराष्ट्रातले लोक आहेत, उद्योजक आहेत. या लोकांनी विधान परिषदेत जाऊन त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा धोरणं आखण्यासाठी, कायदे करण्यासाठी करून दिला पाहिजे. सरकारला त्यांचा सल्ला उपयोगी पडेल. पण हे कोणीच करणार नाही. आणि आपला जो विषय, मी या विषयाच्या ओघात आपल्याला या गोष्टी सांगते. ही जी यादी पाठवलेली आहे ती मला मान्य आहे अशा आतला भाग नाही, पण माझ्या पसंतीचा प्रश्नच येत नाही. सरकार यादी पाठवते ती, आणि सरकारने जर यादी पाठवली असेल तर त्याबद्दल विचारता येऊ शकतं राज्यपालांना. पण शेवटी सरकार जे नावं सांगते, जे सुचवते, तीच राज्यपालांना मान्य करावी लागतात. निदान मी असं म्हणेन की त्यांना जे काही वाटतंय, होकार आहे, नकार आहे, ते तरी कळवलं पाहिजे राज्यपालांनी. पण तेही कळवलेलं नाहीये. मग हे ते असं का करतायत बाबा? त्यांना माहिती आहे ना हे सरकार भाजपचं नाही, महाविकास आघाडीचं सरकार आहे. मी राज्यपालांना आणि भाजपला जे जे वाटेल, जी नावं त्यांना हवी असतील ती नावं ही सरकार कसं सांगेल? महाविकास आघाडी सरकार आपल्याला पसंतीची नावंच सांगते. तुम्हाला जर ही नावं पसंत असेल, सरकारचं काहीच पसंत नसेल, तर तुम्ही कोश्यारी यांनी सांगावं की भाजपने आपलं सरकार स्थापन करावं. काही करून स्थापा तुम्ही. फोडाफोडी करून तुमची पद्धतच आहे ती. फोडाफोडी करणं, लोकांना ब्लॅकमेलिंग करणं, दबाव आणणं त्यांच्यावरती, पैसे चारणं, या पद्धती चालूच आहेत आपल्याकडे, पूर्वीपासून होत्या. आणि भारतीय जनता पक्षाने कर्नाटक पासून राजस्थानपर्यंत, ठिकठिकाणी मध्य प्रदेशपर्यंत हे प्रयोग केलेले आहेत. गोव्यात केलेत, मणिपूरमध्ये केलेत, अरुणाचलमध्ये केलेले. त्या भाजपला हे शिकवण्याची आपल्याला गरज नाही. या टेक्निकवर त्यांची इतकी पकड बसलेली आहे की ते आपल्या एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या प्रबोधिनीमध्ये या संबंधीचे कोर्सेस सुद्धा सुरू करू शकतात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. आता असं सांगण्यात येईल की राज्यपालांना या फायलीवरती, म्हणजे आमदारांच्या या फायलीवरती निर्णय अमुकच दिवसात घेतला पाहिजे असं काही बंधन नाही. पण बंधन नसलं तरी संकेत असणं काहीतरी. म्हणजे उद्या हे निर्णयच घेणार नाहीत आणि ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत 12 त्या तशाच राहतील, मुदतही संपून जाईल त्यांची. म्हणजे संकेत, परंपरा याला काही महत्व आहे की नाही? लोकशाहीमध्ये काही गोष्टी संकेत आणि परंपरेने ठरतात. यापूर्वी असं कधी घडलं होतं का? ही बातमी वारंवार मीडियामध्ये का येते? न्यूजपेपरमध्ये किंवा माध्यमामध्ये एखादी बातमी येते, त्याचं बातमीचं मूल्य कशावर ठरतं? की अगोदर एखादी गोष्ट घडलीच नाही म्हणून ती बातमी होते. जर असं घडलंच नसतं तर ती बातमीचा विषय झाला नसता. तो त्यांनी मंजूर केली असती तर चर्चेचाही विषय झाला नसता. आता पाटणा आणि कोलकाताच्या न्यायालयांनी निर्णय दिलेला आहे की नामनियुक्त सदस्यांची पात्रता तपासण्याचे आणि सदस्य नेमण्याचे अधिकार राज्यपालांना नाहीत, असं स्पष्टपणे त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्यामुळे कोश्यारींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे ऍडवायझर्स आहेत त्यांना ऍडवाइस करण्यासाठी. त्यानंतर राज्यपालांना 167 कलमाखाली सल्ला देता येतो सरकारला, मंत्रिमंडळाला माहिती मागवता येते, पण किंवा सीएम बरोबर चर्चा करता येते त्यांना. पण सीएम आणि मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांना बदलता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. राज्यपालांची जी आहे लक्ष्मण रेषा ती सुद्धा त्यांनी बघितली पाहिजे. राज्यपालांबद्दल कोणी वाटेल त्या भाषेत बोलता कामा नयेत, हे योग्य आहे. पण कठोर टीका त्यांच्यावर करावीच लागेल, कारण त्यांचं वर्तनच तसं आहे. यापूर्वी असं कुठल्याही राज्यपालांनी केल्याचं मला आठवत नाही. कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. कशाबद्दल झाल्या? तर महाराष्ट्रामध्ये जो मागास विभाग आहे, म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यांना निधीचं वाटप विकास मंडळांतर्फे जे व्हायला पाहिजे ते होत नाही म्हणून अलेक्झांडर यांनी हस्तक्षेप केला होता. तेव्हा लोकशाही आघाडीचं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा त्या हस्तक्षेपाचं समर्थन मी केलं होतं.
जे असं म्हणतात ना की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवरती टीका, त्यावरती मी अग्रलेख लेख लिहिलेले त्यावर. आणि अलेक्झांडर यांनी जो निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दुखावलं त्यांनी, पण त्यांचा निर्णय योग्य होता, कारण तो न्यायाचा निर्णय होता. कारण महाराष्ट्रातला जो सगळा निधी जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राने पळवावा आणि विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांच्या तोंडाला पानं पुसावीत, कोकणाच्या तोंडाला पानं पुसावीत, हे योग्य नाही. म्हणून तेव्हा मी त्याच्यावर टीका केली होती. आणि राज्यपालांचा हा जो हस्तक्षेप होता तो विधायक हस्तक्षेप होता आणि त्याबाबत त्यांना अधिकार होता. या ज्या विकास मंडळी आहेत मागासलेल्या भागांसाठी, त्याबाबत राज्यपालांना काही अधिकार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आता न्यायालयाने जेव्हा याच्यामध्ये सक्रियता दाखवली, न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण न्यायालयाची समज जी असते त्यामुळे अनेकांचे डोळे उघडतात, अनेकांना साक्षात्कार व्हायला लागतात, अनेक जण जमिनीवर येतात. मध्यंतरी राज्यपालांना विमान न दिलं गेलं नाही, त्यांना विमान दिलं गेलं नाही, त्यावरनं जी कॉन्ट्रोवर्सी झाली, जो वादंग झाला, तो टाळला गेला पाहिजे होता. आणि त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने सुद्धा ज्या पद्धतीने तो सगळा खेळ केला तो योग्य नव्हता. हे माझं मत मी त्यावेळी मांडलेलं होतं. जे जाहीरपणे चकमक झाली होती ते टाळायला पाहिजे होतं दोन्ही बाजूकडून आणि विशेषतः सरकारकडून, हे मीही तेव्हा म्हटलेलं होतं. पण आत्ता जर चूक आहे, ठोस चूक जी आहे, ठळक चूक आहे, ती राज्यपालांकडून झालेली आहे आणि त्याबाबत बोलणं भागच आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची मी यादी आपल्याला दाखवतो. वेगवेगळ्या पक्षांची असते. त्याच्यामध्ये श्रीमती हुस्नबानू खलिफे काँग्रेस, अनंत गाडगीळ काँग्रेस, जनार्दन चांदूरकर काँग्रेस, आनंदराव पाटील काँग्रेस, रामहरी रूपनवर काँग्रेस, प्रकाश गजभिये राष्ट्रवादी, विद्या चव्हाण राष्ट्रवादी, राहुल नार्वेकर तेव्हा राष्ट्रवादीत होते, त्यांनी टुणकन उडी मारून ते भाजपमध्ये गेले, ख्वाजा बेग मस्तान बेग राष्ट्रवादी, रामराम वडकुते राष्ट्रवादी, जगन्नाथ शिंदे राष्ट्रवादी आणि जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे सदस्य होते. हे राज्यपाल नियुक्त सदस्य होते. ही यादी मी खास मागवून घेतली. माझे जे संपर्क आहेत, एका मोठ्या नेत्याकडून त्यांनी ती माहिती मागवली. कारण माझ्या मनात असं आलं की फडणवीस सरकारच्या काळात काय वेगळं घडत होतं. आता त्यावेळी हे जे वेगवेगळे पक्षाचे लोक आहेत ते तेव्हा झाले राज्यपाल नियुक्त सदस्य. परंतु माझं असं म्हणणं आहे, लार्जर पॉइंट, व्यापक मुद्दा काय मला म्हणायचा आहे, तो ज्यावेळी अशा प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकारणातलेच मुख्यतः हे सगळे नावं आहेत, ते राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तिथे अपॉइंट झाले, तेव्हा फडणवीसांनी किंवा भाजपने याबद्दल आक्षेप नोंदवला होता की बाबा हे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहिजेत, सहकार क्षेत्रातले असतील. आता विद्याताईंचा प्रश्न त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्धच आहे, पण आणखीन काही नावाबद्दल आक्षेप घेता आलेच ते नोंदवले होते का फडणवीस सरकारने, त्याबद्दल आक्षेप घेतला होता त्यावेळी. किंवा मनोहर जोशींचं जेव्हा सरकार होतं, युती सरकार एक असेल, फडणवीस सरकार, किंवा अगदी काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती किंवा त्यापूर्वी फक्त काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी जेव्हा अशी नावं जी राज्यपालांनी नियुक्त केली पाहिजे, ती कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्र वगैरे त्याच्यातली होती की नाही हे चेक करून, हे तपासून भाजपने किंवा पूर्वीच्या जनसंघाने किंवा फडणवीसांनी किंवा चंद्रकांतदादांनी याबद्दल आवाज उठवला होता का? राज्यपालांचा आपण बघतो. जर तुम्हाला ही नावं मान्य नाहीत भाजपला, त्यांना असं वाटतं की अमुक अमुक लेखक, कलावंत या वगैरे यांनाच द्यायला पाहिजे, सामाजिक कार्यकर्ते यांनाच द्यायला पाहिजे या जागा कुठल्याही पक्षाच्या वतीने, तर हा तात्विक मुद्दा आहे, योग्य मुद्दा आहे. तर हा आक्षेप त्यांनी आपल्या पक्षाच्या यादीबद्दल किंवा अन्य पक्षांच्या यादीबद्दल घेतला होता का, हा माझा प्रश्न.
तर हा कधीच घेतला होता, कारण त्याची बातमी कधी आलेली नाही, कुठे माझ्याही कानावरती काही आलेलं नाहीये. मग हे योग्य आहे का? मग तुमचं असं म्हणणं आहे का की फक्त आत्ताच अशी चूक होती आहे आणि राज्यपाल करतायत ते योग्य आहे? आता बघा की ह्या सरकारच्या स्थैर्याबद्दल पहिल्यापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सारखे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा असतील, बाकीचे नेते असतील, ते राज्यपालांना भेटत आहेत. कधी कंगना राणावत भेटते, कधी रामदास आठवले भेटत आहेत. म्हणजे राजभवन ची जी सक्रियता सगळी आपण राजभवनामध्ये अशा प्रकारच्या हालचाली पूर्वी घडलेल्या नव्हत्या. भाजप सदस्यांनी राज्यपालांना भेटूच नाही का असं माझं म्हणणं नाही, पण त्यांनी प्रत्येक गोष्टीबाबत, आता कोरोनाबाबत असेल किंवा मंदिरं उघडा, कुठल्याही असं त्यांना काही वाटत असेल की हे या गोष्टी केल्या पाहिजे, तर सरकारला या गोष्टी निवेदनाने देण्याच्या ऐवजी राज्यपालांना निवेदन द्यायचं आणि लगेच मीडिया पुढे येऊन या गोष्टी सांगायच्या. पण राज्यपाल यासंबंधी काय करू शकतात? त्यांना अधिकारच नाहीत काही, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडे जाताय. त्यांना अधिकार काय? पण ते जाऊन वातावरण निर्मिती करणं हे फडणवीस आणि मंडळींचं काम आहे. ते काम जोराने सुरू. मग दरेक राम कदम लगेच मागे उभेच असतात. ते कुठल्याही पक्षामध्ये, पूर्वी काँग्रेसमध्ये हे व्हायचं म्हणून भाजपवाले म्हणत होते, पण आता झांजा वाजवणारे, चमचेगिरी करणारे हे सगळेच पक्षात असतात. भाजपमध्ये असे नाही आहेत लोक, फडणवीस असं म्हणू शकतील. तर दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी अजितदादा पवार काय म्हणाले की आमच्यापेक्षा शिवसेनेचे 2 सदस्य जास्त आहेत आणि असं असताना अशी म्हणजे एकूण त्यांचा आवाज जास्त आहे, त्यांचं सगळं चालतंय, हे चालू खपून घेतलं जाणार नाही, असं अजितदादा म्हणाल्याचं बातमी प्रसिद्ध झाली. नंतर पुण्यामध्ये ऑक्सिजन वगैरे याच्यावरनं ते सप्लाय बरोबर नव्हता आणि हे खपून घेतलं जाणार नाही असं अजितदादा म्हणाल्याचं प्रसिद्ध झालं. आणखीन एक गोष्ट म्हणजे जी ठळकपणे सांगण्यासारखी आहे की जयंत पाटील आणि मुख्य सचिव यांच्यात काही चकमक झाली आणि जयंत पाटलांनी ठामपणे आपली भूमिका मांडली आणि आपली नाराजी प्रकट केली अशी बातमी प्रसिद्ध झाली. आता या बातम्यांमुळे हे सरकार, या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचं सरकार त्यांचं, आणि मध्यंतरी मध्ये नाना पटोले वगैरे काय काय बोलत असतात. नितीन राऊत म्हणत असतात अमुक गोष्टी झाल्या पाहिजेत, तमुक गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यामुळे हे सरकार, त्याच्यामधले मतभेद हळूहळू बाहेर येत आहेत. जेवढे हे मतभेद बाहेर येतील तेवढे हवेच आहेत. मग मध्येच एकनाथ शिंदे कोणाला भेटले, कुठे भेटले, दिल्लीला गेले होते का, अशा चर्चामध्ये सुरू केल्या जातात. आता उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, त्यामुळे नारायण राणे यांचे चिरंजीव, अतिशय बुद्धिमान, समाज हितैषी, सज्जन, सुसंस्कृत असे निलेश राणे यांनी म्हटलं की उदय सामंत आणि फडणवीस यांची भेट झाली, काय गोडबंगाल आहे. म्हणजे थोडक्यामध्ये असं दाखवायचा प्रयत्न आहे की आता उदय सामंत भाजपमध्ये जाणार, पक्ष फोडणार वगैरे वगैरे. लगेच उदय सामंतांनी खणखणीत सणसणीत खुलासा केलेला आहे आणि अक्षरशः त्यांना चपराक लागवलेली आहे. 4 चौघात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. जर खलबत करायची असेल गुप्त, तर 4 चौघात केली जातात का, असं सवाल त्यांनी केलेला आहे. आता हे मी सगळं काय सांगतोय, तर महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न पहिल्यापासून चाललेले. पाडता आलं नाही तर ते अस्थिर कसं आहे, त्याच्यामध्ये मतभेद कसे आहेत. थोडे मतभेद कुठे 3 पक्षामध्ये असणार, पण ते फुगवून सांगायचे, त्यासंबंधी कंड्या पिकवायच्या, पुन्हा काही मीडियाला हाताशी धरायचं, हे चालू आहे. आणि याचाच एक भाग म्हणून राजभवनाच्या परिसरात काही गोष्टी घडतायत का, राजभवनाचा काही वापर केला जातोय का, अशी शंका सातत्याने वारंवार येत होती. मग हे सदस्य जे 12 राज्यपाल नियुक्त सदस्याच्या नेमणुकाच करायचं नाही, हे सरकार महाविकास आघाडी सरकार पाळायचं आणि मग आपल्याला हव्या त्या नेमणुका करून घ्यायच्या, आपल्याला हवे ते सदस्य नेमायचे तिथे. असं तर प्लॅन नाही ना, किंवा नव्हता ना, हा प्रश्न विचारायला लागेल. पण राज्यपालांनी आता ही यादी आणखीन रखडवली
तर राज्यपालांना त्याचा जबाब न्यायालयात द्यायला लागेल आणि लोकांनाही द्यायला लागेल. मोदी सरकारने अशा राज्यपालाला सरळ केलं पाहिजे, पण तसं होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण मोदी सरकारच्या तंत्राने त्यांच्या आदेशानुसार सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या चालू आहेत. पण राज्यपाल कोश्यारी यांनी या प्रकारे क्षुद्र, संकुचित आणि पूर्णपणे पक्षपाती राजकारण केलं तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची सामान्य जनता हे सहन करणार नाही. हे केवळ राजकीय पक्ष तर महाविकास आघाडी सरकारचे तर्फे ते सहन करणार नाही, पण सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे आवडणार नाही. असंच जर ते करत राहिले तर त्यांची उचलबांगडी व्हायला पाहिजे अशी मागणी करावी लागेल आणि लोकच करतील. लोक रस्त्यावरती उतरून अशी मागणी करू लागतील आणि तेव्हा राज्यपाल पदाची प्रतिष्ठा, शान ही धुळीस मिळेल. हे होणं योग्य नाही. हे एकूणच एखाद्या घटनात्मक पदाला साजेसं होणार नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आता तरी अधिक विवेकाने, शहाणपणाने विचार करून निर्णय घेतले पाहिजेत आणि राज्यपाल पदाची शान पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.